ते बायांना सांगायचं बाई, हे आपला देव सोडून हे बाबाच्या माग काऊन लागलं तुम्ही घेणं देणं. बाबा काही नाही करीत, भोंदू बाबा आहे. ते आपलं हे करतो, पोट भरितो. बायांना काय आहे. ए, हं? आता हे नाशिकचा एक बाबा आहे, हा म्हणजे कॅप्टन, खरं त्याला कॅप्टन म्हणायचे, हा ट्रॅक्टर. कॅप्टन. हा त्याच्याकडे लय बाया जातात, मंत्री संत्री आमदार खासदार मोठे मोठे लोक जातात त्याच्याकडे. मोठे लोक. मग ते त्यांना त्यांनी बायांचं लय असं शोषण केलं. हा ठीक आहे, ते जाते त्यांचं बरोबर आहे, आता जातेच. पण आम्ही कुठं जायचं, आखरीला पांडुरंगाला जायचं, पंढरपूरला महिनाभर पंढरी करायची. तिथून आलं म्हणजे देवधर्म करायचा. आणि हनुमानाची सेवा ला पहिल्यापासून वाट उदबत्ती हम्म, त्यांनी कल्याण केलं आपलं. हम्म, आणि भीमसेन महाराजांनी माळ घातली बाया. हम्म, जे जे खरं आहे ते बोलायचं, खोटं बोलायचं नाही. हम्म. लेकराच्या पोटात आलं तर उचलणीचा पाला घ्यायचा, ते चुरगाळायचा, लेकराला ते पाला पाजायचा. का झालं लेकराचं पोटातलं घे. आता या बाया जातात एवढ्या लोक हे बाबाकडं. हा. हे बायांचं काय वाटतं तुला बरं? बायाचं सारं खोट आहे, बायाचं खरंच नाही. आपण कधी बाया त्याच बाबा आपल्याला पटतच नाही. ते भोंदू बाबा येत. अरे एवढं पांडुरंग सोडून कोणते बाबा, कसे ते पोट भरून बाबा येत. कोण्या रीतीनं पोट भरायचं बा. हे बाया जातात कसं काय यांच्याकडे मग? जातात मग ते ही गेली ती गेली. हा काय सांगशील या बायांना तू? ते बायांना सांगायचं बाई, हे आपला देव सोडून हे बाबाच्या माग काऊन लागलं तुम्ही घेणं देणं. बाबा काही नाही करीत, आपलं कर्म सतीचा ताक बरण्याचा लिखा कधीच नाही चुक बर्म दिखा. तर जे आपल्या नशिबाचे तेच होतंय. आपण मग असं काम झालं तसं काम झालं, पण सतीनं लिहिलेलं आहे ते होतंय. बाबा काही करू शकत नाही. आज सती टाक टाकी ती बर्म देव लिखन देतोय, ते कधी चुकत का? चुकतच नाही. बाबा काय करी. ते बाबा ते काहीतरी त्यांना पाणी देतो, अंगारा देतो. अंगारा ते सारं खोट आहे. बाबाचं काहीच खरं नाही, अंगाराचं नाही दुपाराचं नाही. सतीचा ताक आहे आणि ते बाबा काय करेल त्याला. पण बाबाकडे लय मोठे जातले बाई लोक. जाऊ पण ते बाबा भोंदू बाबा आहे. ते आपलं हे करतो, पोट भरितो. बायांना काय आहे, आडील्या आया बाया, भरिल्या बाया बुगड्या. हे बाया बुगड्या घडायच्या, हम्म. आया बाया आडायच्या. हे बाया बुगड्या घडायच्या. बायाला काय चल ग चल, एक गेली 10 गेल्या. त्याचा काही फायदा नाही. हे कधी आमच्या राजाचं गेलंच नाही असं. मग देवधर्म कसा करायचा मग? देवधर्म केलं बा, पांडुरंग सोडून आणि हनुमान, हे 2 देव सोडून कोणतेच देव नाही केले. पैठणला जायचं, पंढरपूर केलं का पैठणला जायचं, माऊलीचं दर्शन, गंगाची आंघोळ, आणि घरी यायचं लेकरा बाळामध्ये. उद्या कशी बुद्धी करायचं. बाबा बाबा नाही. बाबा तर डोकं फिरतं बाबाचं. बाबा आपल्याकडे नाहीत कधी. बाबा दुसऱ्याच्या तिकडं दिसला तर मला राग यायचा. आपल्याला नाही बाबा ते बा. आपल्या एवढा पांडुरंग ये पाठराख्या आणि हनुमान ते एक नारता आहे. आणि बाबाकडे कसं जायचं, कधीच नाही जायचं बाबाकडे. हम्म.